राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असतानाच आपण एक युवा उद्योजक पण आहात. तो युवा उद्योजक म्हणून आणि सगळ्या क्षेत्रात तुम्ही बघत असताना आज हरकतीचं आंदोलन घेण्यात आलं माता रमाईच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये. आपण सहभागी झालात, काय आपली प्रतिक्रिया? माझे असं म्हणणं आहे, शहराला रमाई कळली पाहिजे, ह्यासाठी स्मारक होणं खूप गरजेचं आहे. कारण की पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठेही रमाईचं असं स्मारक किंवा काही रमाईच्या नावाने काही नाही की जी नवीन तरुण वर्ग आहे की त्यांना रमाई माता काय आहे, त्यांचा त्याग काय आहे समाजासाठी, हा कळणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी किमान पिंपरी चिंचवड शहरवासियांनी 17 वर्षे लढाई देत आहेत. हे चालू असताना तिथं टेंडर निघलेलं आहे, पुतळं स्मारक तयार आहे, हे सर्व असताना तिथं DP प्लॅनमध्ये चेंज करण्याची काही आवश्यकता नव्हती. हे फक्त आता महानगरपालिकेचे इलेक्शन लागतात ते आम्ही करून घेतले हे दाखवण्यासाठीच ह्यांनी राजकीय लोकांनी हे खोडसाळपणा केलेला आहे, बाकी काही नाही. हे रमाईचं स्मारक वगैरे सगळं तयार आहे आणि ते करून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरवासियांमधले सर्व आंबेडकरी अनुयायी जे आंबेडकर विचारायला मानणारे लोक आहेत, समाज आहे, तो पूर्णपणे लढाई देणार आहे आणि ते स्मारक होणार आहे. राहिला दुसरा प्रश्न मैदानाचा, तर स्मारकाच्या बाजूला जे मैदान आहे ते वर्षानुवर्ष तिथं सर्व समाजातले कार्यक्रम होणारं मेन ठिकाण आहे. तर अशा ठिकाणी पोलीस स्टेशन बघा, पिंपरी पोलीस स्टेशन इथंच 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. इकडं वायशेमची इथं पोलीस स्टेशन असताना इथं पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकायची काही आवश्यकता नाही. हे फक्त हे खोडसाळपणा केलेला आहे की काहीतरी जातीय दंगल घडावी आणि उद्रेक होऊन वेगळं राजकारण व्हावं यासाठी यांनी केलेलं षडयंत्र आहे. आज आपण माता रमाई स्मारकाच्या हरकतीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. 15 वर्षापासूनचा हा लढा आहे. आपण एक युवक आहात, काय सांगा? माता रमाई स्मारक जे आहे तो मुख्य म्हणजे तर आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. अस्मिता आली की भावना आली, भावना आली की तिथं आपलं एक नतमस्तक होण्याचं ठिकाण आलं. तिथून जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत पाहिजे. त्या ऊर्जेसाठीच हे आंदोलन असतं. आणि हे आंदोलन जर तुम्ही जाणून बुजून हे आरक्षण टाक, ते आरक्षण टाक, किंवा DP प्लॅन करा, किंवा पोलीस स्टेशनचं आरक्षण टाक, पहिलं PMPL करा, ते तुम्ही जर जाणून बुजून करत असाल तर आम्हाला जाणून बुजून तुमच्या विरोधात ही लढा देता येतो, ते मला स्पष्ट सांगायचंय. आणि तुम्ही जर पोलीस स्टेशनचं आरक्षण रद्द नाही केलं तर आम्ही हा लढा खूप मोठ्या पद्धतीने तीव्र करेल. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत. 15 ते 16 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचं स्मारक भीमसृष्टीच्या पाठीमागील जागेत व्हावं यासाठी संपूर्ण समाजाच्या वतीने, आंबेडकरी चळवळीच्या वतीने अनेक आंदोलने, मोर्चे या ठिकाणी आमरण उपोषणे झाली. या सर्वांचं फलित म्हणून विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अहोरात्र कष्ट घेऊन या लढ्याला आज यश आलेलं दिसत आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा खोटा आणि खोडसाळपणा करून दाखवला की या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारकाची नियोजित जागा असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी नवीन प्रारूप आराखड्यामध्ये म्युनिसिपल पर्पज नावाखाली त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथालये, मॅटर्निटी हॉल, टाउन हॉल, कल्चरल हॉल, स्कूल, फायर ब्रिगेड, गार्डन असे नाहकपणे त्या ठिकाणी कारण नसताना आरक्षणे टाकली. त्यामध्ये त्यांनी फक्त स्मारक या शब्दाचाच उल्लेख केला आहे, परंतु ते स्मारक कोणते काय हे त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं नाही. म्हणून आम्ही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने आज 8 जुलै 2025 रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व नागरिकांच्या वतीने जनजागृती अभियान राबवले. त्या अभियानातून आम्ही भीमसृष्टीसाठी पाठीमागील असलेली जागा त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी असावी, त्याचप्रमाणे त्याच्या बाजूलाच लागून असलेली सार्वजनिक मोकळी जी जागा आहे त्या ठिकाणी प्रबोधन पर्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे अनेक मुस्लिम समाजाचे जलूस असतील, त्याचप्रमाणे अनेक राजकीय सभा असतील, शहरातील अनेक नागरिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, या मोकळ्या मैदानात होत असतात. त्या मोकळ्या मैदानात देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने परत खोडसाळपणा केला आणि त्या ठिकाणी देखील
त्यांनी PMPL चे बस टर्मिनल आणि पोलीस चौकी हे त्यांनी त्या ठिकाणी आरक्षित केलं. या सर्व तिन्ही गोष्टींचा आम्ही त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी हरकती नोंदवून जनजागृती करून आज आम्ही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने हरकतीचा जो आज लढा या ठिकाणी आम्ही उभा केला, तो लढा मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी हरकतीच्या माध्यमातून आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्या हरकती आम्ही सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन अनेक जाती धर्मातील सामाजिक संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी संघटनांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आज आमचा लढा यशस्वी झाला. या एकजुटीचा मी सर्वांचा आभारी आहे आणि या ठिकाणी मी या लढ्यासाठी मी आपल्या सर्वांचे ऋण देखील व्यक्त करतो. जय भीम, जय रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. आज खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरातील तमाम आम्हाला पिंपरी चिंचवड शहर बंद करण्याची हाक घ्यावी लागेल असा आम्ही भीमशाही संघटनेच्या वतीने या आयुक्तांना इशारा देतो. जय भीम. माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून या स्मारकाचा विषय प्रलंबित आहे. ही जवळपास एकूण 47 गुंठे जागा आहे आणि हा डीपी प्लॅन बनवत असताना इथला आयुक्त, म्हणजे बेसिकली आम्ही आयुक्ताला आयुक्त मानत नाही, महाराष्ट्रातले जितकेही मोठे मोठे IAS IPS दर्जाचे जे प्रशासक आहेत, IRS दर्जाचे प्रशासक आहेत, हे सगळे सत्ताधारी भाजपानं नियुक्त केलेले प्रशासक आहेत. त्यामुळे हे प्रशासक प्रशासकासारखं न वागता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत आणि त्यामुळे या शहरातला आता जर डीपी प्लॅन बघितला तर तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की सगळे सत्ताधारी आमदार याच्या विरोधात आहेत. सत्ताधारी आमदार, विधान परिषदेचे आमदार विधानसभेत त्याचा विरोध करतायत. आळंदी हे पूर्ण महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची राजधानी आहे. शांत डोकं ठेवून विचार जर केला तर कुणीतरी माणूस आळंदी सारख्या शहरात कत्तलखाना बांधण्याचं आरक्षण देईल का? जे वारकरी संप्रदाय हा माळकरी आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे आणि आळंदीमध्ये कत्तलखान्याचं आरक्षण टाकण्यात येतं आणि मुख्यमंत्री ते आरक्षण रद्द करून इथल्या हिंदू धर्मीय बांधवांमध्ये राजकारण करण्याचा हा आयुक्ताच्या माध्यमातून इथल्या स्थानिक आमदारांनी हा डाव आखलेला आहे. त्यामुळं आयुक्त हा इथल्या सत्ताधारी आमदारांना वगळून काही डीपी प्लॅन बनवेल असं आमच्यासारख्या तरी जाणकार लोकांना बिलकुल वाटत नाही. अनेक शाळेच्या जमिनीवर दफनभूमी आहेत, जिथं मुस्लिम समुदाय राहत नाही तिथं दफनभूमीला आरक्षण आहे. 4 ठिकाणी पोलीस आयुक्तालयाला किती ठिकाणी आरक्षण द्यावं यांनी? 4 ठिकाणी या पिंपरी शहरातल्या पोलीस आयुक्तालयाचं आरक्षित जागा यांनी राखीव ठेवलेल्या आहेत. याच ठिकाणी इथल्या पालकमंत्र्याचा एक नगरसेवक यानं रावेत मध्ये 1 एकर पेक्षा जास्त जमीन, जी अधिकृतपणे ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा केंद्राची जमीन आहे, त्या जमिनीवर ताबा आहे आणि त्या जमिनीवर यांचे ऑफिसेस आहेत. त्यांची नावं कोण, ते कोण माणसं आहेत, ती मी योग्य वेळी एक्सपोज करेलच. म्हणजे इथले सत्ताधारी नगरसेवक असतील, आमदार असतील, बिल्डर असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांनी या शहरातल्या इतक्या भूखंडाचे श्रीखंड खाऊन झालेले सगळे टगे आणि इथली ही जी जागा आहे, ही जागा काय कुठल्या समाजाची नाहीये. इथं देहू आळंदीवरून ऐतिहासिक आपली दिंडी निघते, तर दिंडीसाठी 2 ठिकाणी मोठ्या जागा आरक्षित केलेल्या आहेत आणि त्याला सांस्कृतिक ठेवा म्हणून त्या जागा यांनी आरक्षित केल्या आहेत. मग ही जागा सांस्कृतिक ठेवा नाही का? ज्या जागेवर गेल्या शेकडो अनेक वर्षापासून सगळ्या समाजाचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम इथं होतात, ज्या जागेवर हजारो प्रकारचे अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम इथं झालेले आहेत, त्याला आमची महापालिका सांस्कृतिक ठेवा समजत नाही. म्हणून या ठिकाणी मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो की प्रचंड भ्रष्टाचार आहे. 1,500 कोटीचा TDRचा भ्रष्टाचार इथं झालेला आहे.
इथं पाणी टँकर वाल्यांचा जवळपास 2000 कोटीचं रॅकेट गेल्या 10 वर्षापासून चालतंय. पिंपरी चिंचवड महापालिकेकडे पाणी उपलब्ध असताना सुद्धा वर्षाला 200 कोटीचे टँकर कोण चालवतं? दिवसाआड पाणी कशामुळे दिलं जातं? आणि या टँकर माफियांचं कुणाला किती कमिशन आहे ते नावासकट आणि कंपनी सकट हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक्सपोज करू. त्यामुळे इथं प्रचंड भ्रष्टाचार बोखळलेला आहे. त्यामुळं आयुक्ताला आमचं सांगणं आहे की तुम्ही काय या जागेच्या माध्यमातून जे इथल्या सांस्कृतिक आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करताय. आम्हाला मान्य आहे की इथली मागची जागा सुद्धा मिळवण्यासाठी 15 वर्षापासून संघर्ष चालू आहे. अजूनपर्यंत त्या जागेचं स्पष्टपणे तुम्ही निर्देश देऊन तिथं एक सुंदर स्मारक बनवण्याची यांची तयारी नाही. आजही ते त्याच्यासोबत 22 कार्यक्रम त्याच्यात जोडले गेलेले आहेत, ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज हरकती ज्या 40,000पेक्षा जास्त हरकती आतापर्यंत आलेल्या आहेत, थेरगाव पासून ते पार तलवडे पर्यंत. तलवडे म्हणजे त्रिवेणी नगर मध्ये यांनी किती भ्रष्टाचार केला तो आता आम्ही अधिकृतपणे बाहेर काढू. या निमित्तानं सोशल मीडियातून आम्ही एवढंच सांगू शकतो की हा डीपी प्लॅन पूर्णपणे म्हणजे या शहरात आता सध्या 88 इमारती अशा आहेत की त्या कधीही पडू शकतात आणि शेकडो लोकांचा जीव जाऊ शकतो. म्हणजे ज्या इमारती अधिकृतपणे पाडल्या पाहिजे त्याला हे नालायक प्रशासन पाडत नाही. आणि जे अधिकृत घर आहेत 50-50 वर्षानं जिथं ताबे आहेत असे शेकडो घरं बुलडोजर लावून पाडतायत. अतिशय नीच प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठेचण्याचं काम करू. काय सांगा? आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामधले सगळे चळवळीचे इतके लोक, सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्यांना हे लक्षात आलेलं माता रमाई या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असली पाहिजे जागा. या महानगरपालिकाने तिथं सिद्ध केलेलं, महापौर स्वतः येऊन उद्घाटन केलेलं माता रमाईची जागा तिथं असताना आतापर्यंत काम झालं नाही. आता लवकर माता रमाईची जागा आहे तशीच पाहिजे आणि त्या ठिकाणी माता रमाई स्मारक झालं पाहिजे. आणि जे हरकती आम्ही घेतलेले त्याच्या पाठीमाग जे मैदान आहे त्या मैदानामध्ये अनेक आरक्षण टाकलेले. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आझाद मैदान आहे तसं या मैदानाला संविधान मैदान डिक्लेअर केलं पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकमेव मैदान जे असेल तर हे मैदान आहे. राजकीय पुढारीला पुढे भागण्यासाठी त्या ठिकाणी मैदान मध्ये येऊन मोठे कार्यक्रम घेतात. हे समजत नाही, अक्कल नाही आयुक्तांना. त्या ठिकाणी संविधान भवन, संविधान मैदान असलं पाहिजे जेणेकरून एकमेव मैदान राहिलेलं उरलेलं. आम्हाला त्या ठिकाणी बाबासाहेबांचे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. फक्त बाबासाहेबांचे नव्हे, तिथं मोहम्मद पैगंबर जयंती मुस्लिम समाजाची होती, मराठी समाजाची होती. त्या ठिकाणी सगळ्या मोठे सगळ्या महापुरुषांचे कार्यक्रम होतात. त्या मैदानाचा विचार केला पाहिजे. ज्या पद्धतीने आयुक्त साहेबांनी हरामखोरपणा केलेला आहे शहरामध्ये, आरक्षण ज्या ठिकाणी टाकलेले ते रद्द झालं पाहिजे. अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा कट्टर जय भीम कार्यकर्ता असल्या कारणाने हे माझी मागणी आहे. काय नेमकं काय काय आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाज बांधव ते एकत्र जमलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टीचं विस्तारीकरणाची मागणी केलेली आहे. खरं तर मागील 15 वर्षापासून रमाई स्मारकाचा लढा या शहरामध्ये चालू आहे. मागील 15 वर्षापासून अनेक संघटनांनी, व्यक्तींनी, राजकीय पक्षांनी बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागील जागा, भीमसृष्टी मागील जवळजवळ 27 गुंठे जागा ही रमाई स्मारकाला मिळावी म्हणून अनेक वेळा प्रयत्न झालेत, उपोषण झालेले आहेत. रीतसर त्या जागेवर PMPMLचं आरक्षण होतं, परंतु अनेक चर्चानंतर, मिटिंग नंतर, पाहणीनंतर ते PMPMLचं आरक्षण हटवून रमाई स्मारकासाठी जागा देण्याचं PMPMLच्या अधिकाऱ्याने मान्य केलेलं आहे. तसं पत्र त्यांनी कमिशनरना दिलेलं आहे आणि कमिशनरांनी सुद्धा जनरल बॉडीमध्ये त्यांच्या स्थायी समितीमध्ये हा विषय मंजूर केलेला आहे की मागील 27 गुंठा जागेमध्ये रमाईचं स्मारक झालं पाहिजे. परंतु हे सगळं होत असताना स्मारकाचं टेंडर निघेल आणि भूमिपूजन होईल अशी अपेक्षा असतानाच अचानक शहराचा डीपी प्लॅन तयार झाला आणि या डीपी प्लॅन मध्ये त्या जागेवर पुन्हा म्युन्सिपल पर्पज
म्हणजे महानगरपालिकेच्या विविध कारणासाठीची जागा म्हणून ती रिझर्व अशी टाकण्यात आलेली आहे. खरं तर मॅटर्निटी होम पासून पार्किंग पर्यंतचे जवळजवळ 17-18 गोष्टी या हेतूमध्ये आहेत आणि समक्ष कमिशनरांची सर्वच लोकांनी भेट घेतली तेव्हा ते म्हणाले की आम्ही स्मारक करणार आहोत. तर हे सगळं तोंडी झालेलं आहे. मुळात शासकीय स्तरावर स्मारकासाठी सरकारी जागा शासन देत नाही, म्हणून आमचं म्हणणं होतं की भीमसृष्टीचं विस्तारीकरण होऊन त्या अंतर्गत ही जागा मिळावी, परंतु ते झालेलं नाही. आणि म्हणून सर्व समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्ष, संघटना, विविध जाती धर्माचे लोक या आजच्या हरकतीच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. तर आज ही हरकत आमची आहे की ह्या सर्व त्याच्यावरची हेतू हे जे हे टाकलेले आरक्षण ते काढून स्पेशली रमाई स्मारकासाठी जागा आरक्षित करावी ही मागणी आहे. त्याच सोबत शेजारची जी जागा आहे जिथे प्रबोधन पर्वाचे कार्यक्रम होत असतात आणि हे कार्यक्रम सुद्धा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या दोन महापुरुषांचेच नव्हे तर अनेक सामाजिक राजकीय संघटना, राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या सभा होत असतात. अनेक या शहरातील मोठमोठे आमदार, खासदार या जागेवर सभा घेऊन मोठे झालेले आहेत, परंतु ते दुर्दैवाने विसरलेले आहेत. त्यामुळे या जागेवर सुद्धा पोलीस स्टेशन आणि बस टर्मिनलचं आरक्षण पडलेलं आहे. दोन्ही गोष्टी तिथं शक्य नाही, दोन्हीसाठी जागा पुरेशी नाही आणि मध्यवर्ती जागा आहे. शहरातल्या विविध प्रश्नांवर आंदोलनासाठी म्हणा किंवा सभा संमेलनासाठी जागा असलीच पाहिजे. इतर ठिकाणी कुठेही जागा नाही आणि या जागेवर या शहरातील धनदांडग्याचा डोळा मागच्या जवळजवळ 20 वर्षापासून होता, तो आजही आहे. त्यामुळं या सर्वांचे हेतू बाजूला सारून तिथलं आरक्षण सुद्धा रद्द करावं अशी मागणी आमची आहे. धन्यवाद. आज माता रमाई के स्मारक के बारे में हरकत का आंदोलन लिया गया. आप तो क्रिश्चियन है, लेकिन क्रिश्चियन होके भी इस आंदोलन में आप सहभागी थे, क्या करेंगे? वंडरफुल क्वेश्चन. जय भीम. माता रमाई स्मारक जयंती समिति की ओर से और तमाम पिंपरी चिंचवड़ अम्बेडकराइट्स कार्यकर्ताओं की ओर से आज महापालिका में माता रमाई स्मारक जगह में पालिका द्वारा, महाराष्ट्र सरकार द्वारा डीपी प्लान के हिसाब से उनका माता रमाई स्मारक चाहिए, वो जगह का आरक्षित होना चाहिए था. वो जगह को उन्होंने डाइवर्ट करते हुए दूसरा डिपार्टमेंट्स, दूसरा अम्यूनिटीज, दूसरा एक्टिविटीज करने के लिए उन्होंने रिजर्व किया है. उसके विरोध में आज बहुत बड़ा पैमाने में पालिका में हमारा भाई बहन गया. उसके कारण ऐसा है कि माता रमाई सभी का श्रद्धा है. बाबा साहब अम्बेडकर के साथ उन्होंने महामानव बहुजन लोगों के लिए बहुत बड़ा काम किया. ऐसा महामाता है. मैं आपने क्वेश्चन पूछा क्रिश्चियन समाज क्यों है. माता रमाई एक स्पेशल समाज के माता नहीं था, पूरा देश का माता था. कष्ट करते हुए उनका फैमिली का बहुत सारे अड़चन होते, उसके सबको उपरते हुए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को खड़ा रहने के लिए उन्होंने बहुत साथ दिया. ऐसा माता है. वो माता का स्मारक पिंपरी चिंचवड़ में महापुरुष मानव जाति का डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बाजू में उनके साथ आना चाहिए. उसके लिए 10-15 साल से पिंपरी चिंचवड़ के तमाम अम्बेडकराइट्स कार्यकर्ता, उसमें बहुत सारे लोग हैं, मैं ऐसे किसी के नाम नहीं ले रहा हूं, उन लोगों ने उसके जंग लड़ा है. पालिका के पास गया है, पीएमबीएल के पास गया है, बहुत सारे मेमोरेंडम दिया है. पुणे में दिया है, पिंपरी चिंचवड़ में दिया है, पिंपरी चिंचवड़ आयुक्त के पास दिया है और कलेक्टर के पास दिया है और गवर्नमेंट के पास दिया है. उसके बावजूद भी उसने इधर बैठे मनवादी आयुक्त ने बहुत गलत करते हुए, क्योंकि भारतीय जनता पार्टी के वो पिट्टू बहन की और भारतीय जनता पार्टी के वो काम करने के हिसाब से, क्योंकि वो महापालिका का काम नहीं कर रहा है, भारतीय जनता पार्टी के और आरएसएस के काम कर रहा है, ऐसा मुझे मालूम हो रहा है. मैं सामाजिक कार्यकर्ता के नाते मैं ऐसे बोलना चाहता हूँ. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्मारक के बाजू में माता रमाई के लिए कितने साल से हम लड़ाई कर रहे, कितना बात हो गया, कितने लोगों का जीवन बर्बाद हो गया ये स्मारक होने के लिए. उसके बावजूद भी ये बाबा साहब अम्बेडकर स्मारक के बाद में माता रमाई का स्मारक का काम नहीं कर रहा है, क्योंकि 42 कोटी रुपए उनको प्रोजेक्टेड है और उसको बजटेड है. उसके अंदर मूर्ति बना के रखा है. उसके अंदर भारतीय बौद्ध महासंघ के सम्माननीय अध्यक्ष डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नातू पालिका के आयुक्त के साथ बैठ की मीटिंग लिया है. तमाम अम्बेडकर के
पॉलिटिकल लीडर लोग और तमाम कार्यकर्ता, उनके साथ एक ये सब कुछ हो गया, उसके बावजूद भी वो जानबूझकर, मैं बोल रहे मनवादी के वो स्पिरिट में बैठा इधर का पालिका आयुक्त जानबूझकर ऐसे कर रहे हैं। उसके अंदर सर आपको मैं बोलना चाहिए, इतने एक अलग अलग जगह में, एक जगह में अलग अलग चीज डाल रहे उन्होंने, क्या बोलते हैं, पुलिस स्टेशन, कमिश्नर ऑफिस को कोई जरूरत नहीं, क्योंकि इधर ऑलरेडी 2 पुलिस कमिश्नर थे। उसके बावजूद भी उसने ऐसा गलत किया, वो बहुत बड़ा, इसलिए पूरा अम्बेडकर लोग एक रास्ते में अभी आक्रोश है। अगर उन्होंने किया आरक्षण रद्द नहीं किया, मैं मेरा क्रिश्चियन समाज की तरफ से मैं पालिका आयुक्त बोल रहे ये रद्द होना चाहिए, रद्द होना चाहिए। जय भीम, थैंक यू। आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये माता रमाई स्मारकाच्या जागेवरती जे आरक्षण टाकलेलं आहे, त्या आरक्षणा संदर्भात आज हरकती नोंदवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाज बांधव, सर्व पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होते आणि हजारोंच्या लाखांच्या संख्येने आज या ठिकाणी हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत। आजच्या या दिवशी मी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगेल की खऱ्या अर्थानं ती जागा अत्यंत महत्वाची आहे आणि त्या जागेवरती कमीत कमी 11 दिवस त्या ठिकाणी जयंतीचे महोत्सव असतील, मोहम्मद पैगंबर साहेबांचे कार्यक्रम असतील, असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि ती जागा अत्यंत महत्वाची असल्यामुळे त्या जागेवरती जे आरक्षण टाकलेलं आहे ते आपण तातडीने उठवावे, अन्यथा येत्या काळामध्ये हे पिंपरी चिंचवड शहर बंद करण्याची हाक आम्हाला द्यावी लागेल। त्याला सर्वस्व आपण इथले हे आयुक्त जबाबदार असतील असं मी भीमशाही युवा संघटनेच्या वतीने इशारा देतो। डॉक्टर साहेब, तुम्ही एक मराठा नेते आहात, मराठा नेते असून सुद्धा आपण या स्मारकाच्या या हरकतीच्या आंदोलनामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, हा पुतळा या शहराच्या चळवळीचं केंद्रबिंदू आहे, या शहराची अस्मिता आहे, या शहराचा स्वाभिमान आहे। या पुतळ्याच्या समोर भीमसृष्टी उभारण्यात आलेली आहे। या शहरामध्ये जे जे जनचळवळीचे कार्यक्रम सुरू होतात ते त्या पुतळ्याला अभिवादन करून होतात। अशी ही केंद्रस्थानी असणारी पिंपरी चिंचवडच्या ही जागा, या जागेवरती भीमसृष्टी उभारलेली आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांचा पुतळा देखील आहे। या पुतळ्याच्या मागे 26 गुंठे जागा आहे आणि ही जागा त्यागमूर्ती माता रमाईच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून मागच्या अनेक वर्षापासून चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने, शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊच्या अनुयायांच्या वतीने या ठिकाणी या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं झालेले आहेत, उपोषण आंदोलनं झालेले आहेत, मोर्चे आंदोलन झालेले आहेत। यातून PMPL प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक बनवण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्या संदर्भात PMPL देखील सकारात्मक अशा प्रकारचा अभिप्राय दिलेला आहे। आयुक्तांनी देखील या ठिकाणी निविदा प्रक्रिया केली जाईल आणि हे स्मारक उभारलं जाईल असं सांगितलेलं आहे। ही सगळी आंदोलनं, ही सगळी प्रक्रिया वर्तमानपत्रातनं, माध्यमातनं वारंवार जाहीर झालेली आहे। असं असताना प्रारूप आराखडा, विकास आराखडा 2025 बनवत असताना त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाची जी 26 गुंठ्याची जागा आहे त्या ठिकाणी म्युनिसिपल पर्पज आणि स्मारक अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे। तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भीमसृष्टीच्या मधली जी जागा आहे त्या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव होतो। या जागेमध्ये अनेक नेत्यांच्या सभा होतात, या ठिकाणी मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती उत्सव होतो, या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतात। ही जागा कायमस्वरूपी राखीव राहिली पाहिजे, मोकळी राहिली पाहिजे, त्यामध्ये महोत्सव झाला पाहिजे, अशा प्रकारची अनेक वर्षांची मागणी आहे। मात्र या प्रारूप विकास आराखड्यामध्ये या जागेवरती पोलीस स्टेशन आणि PMPLचं टर्मिनसचं आरक्षण टाकलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ यांच्या अनुयायांनी या ठिकाणी कोण मराठा समाजाचा आहे, कोण OBC समाजाचा आहे, कोण ST आहे, SC ST आहे, हा कुठलाही भाव न ठेवता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनाकार आहेत, राष्ट्र निर्माते आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा बाबासाहेबांच्या या महान कार्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक भव्य आणि दिव्य झालं पाहिजे, ऐतिहासिक झालं पाहिजे, या ठिकाणची सगळी आरक्षण रद्द झाली पाहिजेत। यासाठी हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी आम्ही हरकती आणि सूचना नोंदवलेल्या आहेत। मी धर्मपाल तंत्रपाडे,
आज त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि इतर सर्व पक्ष यांच्या माध्यमातून हरकती घेण्यासंदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागं हे संपूर्ण बहुजन समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जी आरक्षित जागा होती ती महानगरपालिकेने त्या ठिकाणी बस डेपो आणि पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकून बहुजन समाजावर फार मोठा अन्याय केलेला आहे. आणि या पिंपरी चिंचवडमध्ये सर्वच ठिकाणी जे आरक्षण टाकलेले अत्यंत चुकीचे आहे. आमची त्याबद्दल पण हरकत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची. आणि त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारचं ऍडजस्टमेंट करून घेणार नाही. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने आम्ही जाहीर करतो की आम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आणि पिंपरी चिंचवडचे सर्व सन्माननीय नेते यांच्या वतीने जाहीर करतो की त्यागमूर्ती माता रमाईचं जर आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी रद्द केलंय तर फार मोठा संघर्ष या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये होईल. आज या ठिकाणी माता रमाईच्या स्मारकासाठी हरकतीचं आंदोलन सुरू आहे. आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालात, काय सांगता? ह्या शहरामध्ये एक अत्यंत कुटील असा डाव चालू आहे. गोरगरिबांच्या घरांवरती आरक्षण टाकायची आणि बिल्डरांचे फक्त भलं करायचं, अशा प्रकारचं काम चालू आहे. आणि ह्या सगळ्या अन्यायग्रस्त किंवा अन्यायाची जी परिस्थिती निर्माण होती त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची आणि त्याच्या विरोधात लोकशाहीमध्ये आवाज उठवण्याची एकमेव हक्काची जागा आहे या शहरातील 40 लाख नागरिकांसाठी, ती म्हणजे या भीमसृष्टीच्या बाजूला असलेलं मैदान. आणि त्या मैदानावर आरक्षण टाकणं म्हणजे लोकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणं आहे आणि लोकांची गळचेपी करणं आहे. त्यामुळे या शहरामध्ये जे काय होईल ते होईल. आर पार की लढाई होगी लेकिन ये रिझर्वेशन नहीं रहेगा. या ठिकाणी नागरिकांना व्यक्त होण्याचं एकमेव मैदान आहे आणि ते मैदान वाचवण्यासाठी हे सगळे नागरिक पक्ष, पार्टी, जात, धर्म, पंथ, भाषा बाजूला ठेवून या मैदानामध्ये उतरलेले आहेत. आणि तुम्हाला मी जाहीर सांगतो, पुढच्या काही दिवसामध्ये पालिकेला घुडक्यावरती येऊन हे निर्णय द्यावा लागेल, जाहीर करावा लागेल की आम्ही ह्या मैदानावर टाकलेलं आरक्षण रद्द करतोय. तसेच या ठिकाणी जे माता रमाईचे स्मारक ज्या ठिकाणी होणार आहे ते हे शासन आम्हाला त्या गोष्टीसाठी अडथळा निर्माण करते. हे अडथळा यासाठी निर्माण करते की आज आम्ही युवक म्हणून जर सांगू म्हणतो, जसं पुण्यामध्ये गेलं की तुम्हाला FC रोड आहे, गुडलक कॅफे आहे, तसं आमच्या पिंपरी चिंचवड शहराचं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जे चौक आहे ते हार्ट ऑफ द सिटी आहे. त्या ठिकाणी जर हे शासन त्या ठिकाणी ते जे मिटवण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रश्न हे रद्द करण्याचा प्रयत्न करतोय ते आम्हाला नकोय. आज आम्ही तरुण युवक म्हणून हे म्हणतो की पिंपरी चिंचवड शहराची जी ओळख आहे ती ओळख जे रद्द करायचा प्रयत्न करतायत. तर यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक शहराध्यक्ष म्हणून जाहीर हे निषेध करतो या आयुक्तांचा. आणि आता जर तुम्ही बघितलं डीपी प्लॅन जो नवीन आराखडा आलाय तो नवीन आराखडा सगळ्याच ठिकाणी अडचण आहे. आज मी राहायला सांगवीमध्ये असताना सांगवीमध्ये पण जो स्पोर्ट्स ग्राउंड आहे त्या स्पोर्ट्स ग्राउंडला पण त्यांनी वेगळंच आरक्षण त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आता पण जर पिंपरी चिंचवडचं जर बघितलं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागे आमच्या चळवळीचे सगळेच कार्यक्रम फक्त पक्षाचेच नाही तर इतर पक्षांचे पण कार्यक्रम त्या ठिकाणी होतात, वेगवेगळ्या समाजाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. त्या कार्यक्रमावर यांनी PMPLचं आरक्षण ठेवलंय, पोलीस स्टेशनचं आरक्षण ठेवलंय. आम्हाला याची गरज नाहीये. आमच्या हार्ट ऑफ द सिटी जे आहे तिथं आम्हाला कार्यक्रम करायचं, सगळं ती जागा तशीच राहू द्या. बाकी तुम्हाला जे काय टाकायचे तुम्ही बाकी साईडला कुठेही हे करा, पण इथलं आरक्षण लवकरात लवकर रद्द करा एवढीच आमच्या तरुणांची मागणी आहे. आणि प्रशासकीय राजवटीमध्ये कुठलाही नगरसेवक नसताना, कुठलेही लोकप्रतिनिधी नसताना मुळात आयुक्तांनी केलेला हा शानपणा आहे. कारण निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हा DP प्लॅन त्यांनी करायचा होता, परंतु त्यांनी एका बिल्डरांना आणि एका विशिष्ट आमदाराला फायदा होईल अशा पद्धतीचं DP प्लॅन या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे बिल्डर भोसरीच्या आमदाराच्या सांगण्यावरच DP प्लॅन केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की एकीकडे आपण म्हणता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आम्ही मानतो, मात्र बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बंद पाडण्यासाठी हा केलेला कारस्थान आहे. कारण ह्या पिंपरी चिंचवड भागामध्ये 11 ते 15 या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात भीमानव येत असतो. केवळ भीमानव येत नसतो तर विविध जाती धर्माचे पंथाचे लोक जे बाबासाहेबाला मानतात, जे संविधानाला मानतात, जे विचाराची देवाणघेवाणसाठी या ठिकाणी येत असतो आणि त्यासाठी लोक जमतात, विचाराची देवाणघेवाण करतात. ही प्रथा बंद पाडण्यासाठी हे केलेलं कार्यस्थान आहे. हे फार मोठं षडयंत्र प्रशासनाचं आहे.
याचा आम्ही वकीलच्या माध्यमातून कायदेशीर सुद्धा लढाई देत आहे. आज आम्ही हरकती नोंदवलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना सुद्धा ईमेलद्वारे आम्ही पत्र पाठवलेलं आहे आणि जर ही हरकत रद्द झाली नाही तर आम्ही पिटिशन टाकणार आहे, PL टाकणार आहे. आज आपण माता रमाई स्मारकाच्या संदर्भामध्ये हरकती नोंदवण्याचं आंदोलन घेतलं. किती हरकती नोंदवल्या, काय याचा प्रतिसाद मिळाला, काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, महापालिकेमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद, काय लोकांचं म्हणणं आहे आणि अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? प्रथमतः मी आपल्या न्यूज चॅनलचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारकातर्फे अभिनंदन करतो की तुम्ही या हरकतीच्या मोहिमेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलात. त्याबद्दल प्रथमतः आपलं अभिनंदन व आभार व्यक्त करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीने 8 तारखेला हरकतीची मोहीम महापालिकेने 14 जुलैपर्यंत हरकती दाखल करण्याचे, जो DP प्लॅन या शहराच्या विकासाला अडथळा निर्माण होईल असा DP प्लॅन या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर भीमसृष्टीच्या लगत लागून म्हणजेच मागच्या जागेमध्ये त्यागमूर्ती माता रमाईची जागा नियोजित करण्याचा ठराव पालिकेमध्ये झालेला असताना देखील इथल्या प्रशासनाने आत्ताच्या DP मध्ये कट कारस्थान करून त्या ठिकाणी म्युन्सिपल पर्पजच्या नावाखाली त्यागमूर्ती स्मारकाच्या जागी इतर 21 आरक्षण टाकले. त्या संदर्भात आम्ही जनजागृती करून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामधून हरकतीची आजची हाक दिली होती आणि त्या हाकेला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत आपण 4050 हरकती महानगरपालिकेच्या हरकत विभागाकडे दाखल केलेल्या असून अजून हरकतीचं मोहीम ही थांबलेली नाही. त्या हरकती भरण्याचं काम चालू आहे. अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक पक्षांनी यापूर्वी हरकती दाखल केलेल्या आहेत. म्हणजे या फक्त माता रमाई स्मारकाच्या जागे संदर्भात आमचा अंदाज आहे की कमीत कमी 20 ते 25 हजार हरकती या दाखल झालेल्या आहेत आणि येत्या 14 तारखेपर्यंत या हरकतीचं सत्र चालूच राहणार आहे. तसेच माता रमाई स्मारकाच्या बरोबरच भीमसृष्टीला लागून असलेली जी मोकळी जागा आहे, ज्या ठिकाणी महानगरपालिका, विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की महानगरपालिका त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा विचार प्रबोधन पर्वाचा 5 दिवसाचा महोत्सव त्या ठिकाणी साजरा करत असताना देखील गेली 20 ते 25 वर्षे त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने हा महोत्सव त्या ठिकाणी होत असताना देखील इथल्या प्रशासनाला स्वतः आपण त्या जागेवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात विचार प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो, याचा कधी विसर पडला का काय? आणि हा विसर मला वाटतं काय घेऊन यांनी गुंगीच्या याच्यामध्ये हा DP तयार केला का काय, अशी आमची या मागची धारणा झालेली आहे. आताच मागच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादांनी इथल्या आयुक्तांना व प्रशासनाला तसे आदेशही दिले होते की पिंपरी चिंचवडच्या भीमसृष्टी मागील जी माता रमाईची जागा आहे ती स्मारकासाठी आवश्यक तेवढी देण्यात यावी, एवढे आदेश देऊन जर पालकमंत्र्यांचे आदेश पाळले जात नसतील तर याबद्दल आम्हाला अजित पवारांवरही शंका आहे की त्यांचा कॉल नंतरचा दुसरा काय आहे का. कारण इथला आयुक्त एवढा मजुरेपणा करणार नाही. कारण एखाद्या पालकमंत्र्याचा आदेश आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक म्हणजे आंबेडकरी समाजाला आणि इथल्या संविधानाच्या निर्मात्याला कुठेतरी छेद देण्याचं काम इथली जातीवादी व्यवस्था करत आहे का, हाही आमचा या समोर प्रश्न आहे. आणि त्याच अनुषंगाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने गेले अनेक वर्ष सर्व पक्ष संघटनांना एकत्र करून ही समिती स्थापन करून या माता रमाईच्या जागे संदर्भात लढा चालू ठेवलेला आहे. जोपर्यंत माता रमाई स्मारक समितीच्या वतीने जोपर्यंत ते स्मारक पूर्ण होत नाही आणि इतर आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही असाच लढत राहू. आणि यासाठी स्वतः आंबेडकरी घराण्याचे वंशज आदरणीय भीमराव साहेब या ठिकाणी आले होते. त्यांनी पुतळ्याची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही सूचना करण्यात आल्या, तरी देखील आंबेडकरी कुटुंबियाचा अवमान करण्याचं जर इथलं प्रशासन घाट घालत असेल तर आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात यांना यांची जागा दाखवू. एवढं बोलताना थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.